जय हरी माऊली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये सगळ्यात आद्य जे नाव घेतलं जातं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज हे कुलकर्ण्यांच्या घरामध्ये जन्माला आले. ज्ञानेश्वर मोठे निवृत्तीनाथ, दुसरे संत ज्ञानदेव, तिसरे सोपान आणि चौथ्या मुक्ताई, अशा 4 भावंडांचं हे कुटुंब. विठ्ठल आणि रुक्मिणी, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे यांचे आईवडील. आळंदीमध्ये जन्माला आलेलं हे कुटुंब अतिशय त्रास सहन करायला लागलं स्वतःच, कारण की हे संन्यासाला गेले. विठ्ठलपंत हे संन्यासाला गेले आणि पुन्हा नंतर ते संसार रूपामध्ये आले, संसारामध्ये आले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाकडनं आणि त्यांच्या पंथाकडनं त्यावेळेस हा विषय होता. वाळीत वगैरे टाकायचे, त्यानंतर वाळीत म्हणजे त्यांना हद्दपार केलं जायचं, त्यांना गावच्या सगळ्या सुविधा मिळत नव्हत्या, त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. अशा गोष्टी असताना सुद्धा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलांना न्याय मिळावा यासाठी इंद्राणीमध्ये स्वतःच देहत्याग केला आणि स्वतःचा देहत्याग केल्यानंतर संत ज्ञानदेव, निवृत्तीनाथ महाराज, सोपान आणि मुक्ताई यांचं खडतर आयुष्य सुरू झालं. कारण की असं त्यांचे जे काही त्यावेळेस वरिष्ठ, समाजातील वरिष्ठ जे होते त्यांनी सांगितलं की बाबा यांना आता न्याय मिळेल, शुद्धीपत्र मिळेल, पण ते शुद्धीपत्र मिळालं नाही त्यांना. अतिशय अवघड आहे. पण संत ज्ञानदेव हे ईश्वरी अवतार होते, निवृत्तीनाथ महाराज ईश्वरी अवतार होते, सोपान मुक्ताई हे ईश्वरी अवतार होते. ईश्वरी अवतारामध्ये सुद्धा त्यांना जो जो त्रास होता तो त्रास त्यांना सहन करावा लागला. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते संत ज्ञानेश्वर. आपल्या 16 वर्षाच्या पोराला तुम्हाला तर काय सांगायचं. 16 वर्षाच्या पोराला आपण त्याला जर व्यवस्थित लिहिता येत नाही, हो काय बोलायचं. 22व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी स्वतःचा देहत्याग केला, जिवंत समाधी घेतली आळंदी येथे. म्हणून तर आज पूर्ण महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांच्या नावाने वारकरी संप्रदाय जो आहे तो अतिशय मानाने नाव घेतो. संत कोणाला म्हणायचं? संत म्हणजे देवाने ज्यांच्या घरी पाणी भरलं ती संत. भगवंत आणि मनुष्य प्राण्यामधला जो मेन दुवा आहे तो म्हणजे संत. कारण संताला जर कधी, संताची जर तुम्ही पूजा केली, संताला जर तुम्ही कधी भजलं तर 100% तुम्हाला देव पावतो असं म्हणतात. मुक्ताईने तुम्ही विचार करा, 1400 वर्ष जो राहिलेले चांगदेव महाराज, 1400 वर्ष राहिलेले, जगलेले 1400 वर्ष तपश्चर्या ज्यांनी केली चांगदेव महाराजांनी, 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 7 वर्षाच्या मुक्ताईचे शिष्य झाले. हे एवढं सोपं नाही ना, हे एवढं सोपं नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, संतांच्या गाथा वाचा, भजन वाचा, अभंग वाचा आणि हरिपाठ वाचा. कारण की आज आपल्याला पूर्ण या भूतलावरती जगण्यासाठी हरिपाठ वाचणं खूप गरजेचं आहे. पसायदान म्हणा, खूप गरजेचं आहे. कारण की या वारकरी संप्रदायामुळं कमीत कमी ह्या समाजाची आस्था, ह्या समाजाचे पाय ह्या भूतलावरती टिकलेत तरी. बराच काळ गेलाय, बराच काळ गेलाय. फक्त संतांच्या संगतीमध्ये राहा, अभंग वाचा, हरिपाठ वाचा. जय हरी माऊली.